गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज 2025 साल मधला दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस. तुम्हाला या दीपावली पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. पण या आजच्या पवित्र दिवशीही तुम्ही साधना करायला इथं आलात, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. ही साधना अतिशय पोटंट साधना आहे. पोटंट कधी म्हणायचं? जेव्हा फास्ट ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा. अनेक साधना आहेत, अनेक उपासना आहेत, अनेक मार्ग आहेत त्या अनंताला प्राप्त करण्याचे. पण माझ्या मताने हा सर्वात फास्ट मार्ग आहे त्या अनंताला प्राप्त करण्याचा. फास्ट का? कारण हा खूप फास्ट ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो. हा महर्षी पतंजली ऋषींचा क्रियायोग आहे. जेव्हा आपण ही प्राण साधना करतो, जेव्हा आपण हा प्राणायाम करतो, तेव्हा नुसता श्वास आत घेत नाही, पण या श्वासाबरोबर प्राण, आणि प्राण म्हणजे मारुत, मारुत म्हणजे हनुमान, आणि हा हनुमान आपल्या मूलाधार चक्रापासून तर आज्ञा चक्रापर्यंत, आणि पुढे सद्गुरूच्या कृपेने ब्रह्म गुफेतून ब्रह्मरंध्र पार करून सहस्र दल कमल भेदन करून त्या सहस्र दल कमलात आपल्याला स्थिरावून टाकतो. हा गुरु कृपेचा आविष्कार आहे. याच्यात कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग तिघही एकत्र येतात. तीनही मार्गांचा संगम, कॉन्फ्लुएन्स या मार्गात असल्या कारणाने दिस इज द मोस्ट पोटेंट हायवे. यू कॅन से इट इज हायवे to reach the God. The only purpose of man sojourn on this planet earth is to seek God. भगवंताच्या प्राप्तीचा हा हायवे आहे, आणि या हायवेवर तुम्ही आजच्या दिवशी चालण्याचा प्रयत्न करत आहात. तुमचं हार्दिक अभिनंदन, तुमचं हार्दिक अभिनंदन. कबीर महाराजांनी एक सूत्र सांगितलेलं आहे, दुख में सुमिरन सब करे, सुख में सुमिरन करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. आज दिवाळीचा पहिला दिवस. प्रत्येकाच्या घरात कोणी रांगोळ्या काढतंय, कोणी तुळशीच्या समोर दिवा लावतंय, आणि घराची साफसफाई, स्वच्छता, घरात मिठाई आणि फराळ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि अशाही परिस्थितीत तुम्ही तुमच्या आयुष्यातला 1-1.5 तास या साधनेसाठी देत आहात. काय वर्णावं तुमचं नशीब. येड्या गबाळ्याचं हे काम नाही, येथे पाहिजे जातीचे. आणि आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही इथपर्यंत येऊन बसलात म्हणजे घरात सगळं सुख, समृद्धी आणि सुखाचं वातावरण. कदाचित कुणाच्या घरात पाहुणे आले असतील, आणि त्या पाहुण्या रावळ्यांना सोडून तुम्ही इथं साधना करायला आलात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में सुमिरन करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. हे मी नाही सांगत, कबीर महाराजांनी सांगितलंय. आणि म्हणून आजच्या या सुखाच्या दिवसात सुद्धा तुम्ही साधना, सेवा, सत्संग करत आहात. म्हणूनच तुमच्या आयुष्यातून दुःख हद्दपार झालंय. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून दुःख हद्दपार झालंय. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पातन के बीच में साबुत बचान को. कबीर महाराजांनी हे सूत्र आहेत त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून सांगून ठेवलेले. जो भगवंताला धरून ठेवतो, जो भगवंताला आपल्या हृदयात स्थान देतो, जो भगवंता करताच आयुष्य जगतो, तो उत्तम आयुष्य जगून पूर्णत्वाला प्राप्त होतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ प्राप्त करून घेतो. म्हणजेच जीवनाला परिपूर्णत्व. धर्माने अर्थार्जन करावं, तुमच्या कामनांची पूर्ती करावी, आणि सर्वात शेवटी मोक्ष म्हणजे या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हावं. हाच तर आपल्या आयुष्याचा, हाच तर आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. पण असा कोणीही नाही जगात की ज्याच्या आयुष्यात दुःख येत नाही. उलट कुंती माता म्हणते,
की हे भगवंता, जर तुला मला काही द्यायचं असेल तर मला तू दुःख दे. का? कारण दुःखात मला तुझी आठवण जास्त येते. मला तुझं स्मरण, तुझी आठवण, तुझ्यावरचं विश्वास अधिक दृढ होतो. तू मला तुझ्याकडे ओढून घेतो, म्हणून मला माझ्या आयुष्यात दुःख दे. कोणती माता म्हणते? प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख काय येत असतील. काही काही लोक दुःख आलेत की घाबरून जातात आणि सुखा करता भगवंताला 1.25 किलो पेढे किंवा मांढरदेवीला जाऊन मेंढरू कापून येतात. नाहीतर अजून काही देवऋषी असतील, भगत असतील, त्यांना सांगतात, गंडे तोडे करतात, वास्तुशांती करतात, वास्तूमध्ये तो वास्तू पुरुष पुरतात. नंतर ईशान्य कोपऱ्याला हे झालं, आग्नेय कोपऱ्याला ते झालं. सगळा सत्यानाश. हे करू नये असं मला म्हणायचं नाही. अरे पण भाई, मुख्य उद्देश समजून घेतला पाहिजे. हे सगळं करण्यामागे तुझा उद्देश काय? सुखाची प्राप्ती. माझ्या आयुष्यात दुःखच येऊ नये, माझ्या आयुष्यात दुःखच येऊ नये. पण जगात अशी एकही व्यक्ती नाही की जिच्या आयुष्यात दुःख येत नाही. महाभारताच्याच काळातली एक कथा आहे. गौतमी नावाची एक साध्वी होती. जंगलात राहायची. तिचं निवांत आयुष्य चालू होतं. साधना, सेवा, सत्संग आणि कठोर साधना करायची भगवंताच्या प्राप्तीची. म्हणजे जबरदस्त साध्वी, जबरदस्त ताकद तिच्यात होती. स्पिरिच्युअल ताकद बोलतोय. मुलगा होता तिचा. मुलगा गेला एके दिवशी जंगलात लाकड तोडायला आणि दुर्दैवाने त्याला साप चावला आणि साप चावून तो मरून गेला. आता तो मरून गेल्यानंतर त्या आजूबाजूच्या आदिवासींनी बघितलं, अरे हा तर गौतमीचा पोरगा आहे. त्यांनी सगळ्यांनी त्याला उचललं आणि त्या गौतमी मातेकडे घेऊन आले आणि त्या गौतमीला सांगितलं की खूपच बॅड न्यूज आहे, वाईट खबर आहे. तुझ्या मुलाला साप चावला आणि मुलाचा देहांत झाला. तिला आश्चर्य वाटलं की मी एवढी साधना करतो आणि मी एवढं सगळं, माझी सगळी तपोबळ आहे आणि माझ्या मुलाला साप कसा चावला? तिच्या तपश्चर्याच्या ताकदीने तिला मंत्रांचं पण ज्ञान होतं. तिने मंत्र जपला आणि कोण आहे तो साप, माझ्या समोर प्रकट झाला पाहिजे असा मंत्र टाकला. आणि काय आश्चर्य, तो साप तिच्या समोर हात जोडून उभा होता, ज्याने तिला चावलेलं होतं. तो साप हात जोडून तिच्या पुढे उभा राहिला आणि तिने सांगितलं, तू माझ्या मुलाला का चावलास? एका क्षणात मी तुला भस्म करून टाकेल. तपश्चर्याची ताकद होती. ती म्हणे, माते, तो साप म्हटला, माते, तुझी इच्छा असेल तर तुम्हाला भस्म करू शकते, पण मी तर त्या मृत्यूच्या अधीन आहे. मी तर फक्त निमित्त आहे. मी चावलो मान्य आहे मला, पण मला त्याच्यातल्या मृत्यूने मोटिवेट केलं, प्रवृत्त केलं त्याला दंश करण्यासाठी. त्याचा मृत्यू आलेला होता म्हणून मी निमित्त बनलो त्याला चावण्यासाठी. याच्यात माझा काही दोष नाही. तिला पटलं, बरोबर आहे. कुठे आहे तो मृत्यू? कुठे आहे तो मृत्यू? आणि तिने लगेच मंत्र जपला आणि लगेच आकर्षित केला, तर तिच्या समोर तो मृत्यू प्रकट झाला. मृत्यू प्रकट झाला. मृत्यू म्हणजे यमदूत. आणि तो यमदूत प्रकट झाला आणि त्याने सांगितलं की तेच पुन्हा की मी तुला एका क्षणात भस्म करून टाकेल माझ्या तपोबळाने. करायचं तर कर, पण मी तर त्या काळाच्या अधीन आहे. काळ म्हणजे यमराजाच्या अधीन आहे. तो काळ आहे आणि तो काळ ठरवतो कोणाचा मृत्यू आणायचा आणि कोणाला मुक्ती प्रदान करायची. मग कुठे आहे तो काळ? आणि तिने पराम मंत्र जपला आणि पुन्हा त्या काळाला प्रकट केलं. तो काळ म्हणजे यमराज प्रत्यक्ष थरथर 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 कापायला लागला तिच्या समोर. एवढं तिचं तपोबळ होतं. यमराजही हात जोडून तिच्या पुढे, गौतमीच्या पुढे उभे राहिले आणि विचारलं. पण ते म्हटले, माझा त्याच्यात काही दोष नाही. मी तर त्या महाकाळाच्या अधीन आहे. मी काळ आहे, पण मी त्या महाकाळाच्या अधीन आहे. त्याने मला ऑर्डर दिली, मी फक्त ती फॉलो करतो. आता तुम्हाला जाळायचं असेल, तुला जर मला शिक्षा करायचं असेल तर कर. ती म्हणे, महाकाळ म्हणजे शिवशंभू. आणि तिने पुन्हा तपोबलाने पुन्हा महाकाळाला प्रकट करण्यासाठी तिने मंत्र जपला आणि महाकाळ प्रकट झाला. महाकाळ म्हणजे शिवशंभू प्रकट झाला. आणि शिवशंभूंना तिने विचारलं की का मी एवढ्या सन्मार्गाला असताना, सात्विक मार्गाला असताना, तुमच्या भजना पूजनात तुम्हाला समर्पित असताना माझ्या मुलाला तुम्ही का घेऊन गेलात? त्यावेळेस महाकाळ म्हणजे प्रत्यक्ष शिवशंभूने तिला उत्तर दिलं, अगं मी तर या प्रकृतीच्या अधीन आहे आणि प्रकृती कर्मांच्या
नियमांमध्ये बांधलेली आहे. तुझ्या मुलाचे जे कर्म होते त्या कर्मानुसारच त्याला हे फलित प्राप्त झालं आणि मग तिचे डोळे खाडकन उघडले. समजलं का तुम्हाला? राईट ॲज यू सो. जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. आणि तुमच्या लक्षात येत नाही, हा जो क्रम आहे हा लक्षात येत नाही की माझ्या आयुष्यात दुःख का आलं, कारण आपण तसं जुनं पेरलेलं होतं आणि जे पेरलेलं होतं तेच उगवलं. हा प्रकृतीचा नियम आहे आणि कधी कधी तर ते शतपटीने उगवतं. लक्षात घ्या, आपण जर अधर्माचं बीजारोपण केलं, अन्यायाचं बीजारोपण केलं, द्वेषाचं बीजारोपण केलं तर त्यालाही अनंत पटीने फळ प्राप्त होतं. आणि जर आपण साधनेच्या मार्गातून धर्माचं, नीतीचं, आनंदाचं बीजारोपण केलं तर त्याचंही फळ अनंत पटीने मिळतं. हा प्रकृतीचा नियम आहे आणि हा नियम आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून आपण कर्म करताना सावध राहायला पाहिजे. कर्म करताना सावध राहायला पाहिजे. कोणी एखादा मित्र असतो, आपल्या हातात नाहीये किती दिवस त्याने आपल्या बरोबर मैत्री टिकवून ठेवायची. त्याच्या मनात जर आपल्याविषयी द्वेष उत्पन्न झाला तर क्षणात तो आपल्या पाठीत खंजीर खोपसून देतो. हे आपण बघितलेलं आहे. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे, या मित्रावर मी माझं जीवापाड प्रेम केलं आणि याने माझ्या पाठीत खंजीर का खुपसला असेल बरं? कर्मांचा सिद्धांत आहे. हे तुमचेच कर्म आहेत. हे तुमचेच कर्म आहेत जे रिटर्न येत आहेत. आणि म्हणून आपण आपल्या कर्मांच्या बाबतीत सजग असावं. राईट ॲज यू सो. पेरावे तसेच उगवते. म्हणून आपण काय पेरतोय? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचं बीजारोपण केलं, साधना, सेवा, सत्संगाचं बीजारोपण केलं तर त्याला परम आनंदाची म्हणजे सच्चिदानंदाचं फळ प्राप्त होतं. आणि जर तुम्ही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमादाचं बीजारोपण केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तेच फळ भोगावे लागतील. लक्षात घ्या. असंच 18व्या शतकातली अजून एक कथा आहे. तुम्ही ऐकलं असेल, रॉकफेलर नावाचा एक महान उद्योगपती होऊन गेलेला आहे, अमेरिकन उद्योगपती. आणि त्यांनी त्याच्या पुरुषार्थाने फक्त श्रीमंत व्हायचं. जगातला एकेकाळी 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1935 पर्यंत जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे रॉकफेलर. आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा शेअर 90% होता. 90% अमेरिकन अर्थव्यवस्थेत तेलाचे उद्योग आणि सगळं प्रचंड महान, म्हणजे तुम्ही काही कल्पना करू शकत नाही इतकी गडगंज संपत्ती होती त्याच्याकडे. आणि अशा व्यक्तीचं सगळं काही आनंद चालू होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळं व्यवस्थितच चालू होतं. चारही पुरुषार्थ तो जगत होता. पण दुर्दैवाने त्याच्या वाट्याला त्याचं कर्म आलं. काय? वयाच्या 52व्या वर्षी त्याला एका दुर्धर आजाराने ग्रसित केलं. आणि 52व्या वर्षी डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की जास्तीत जास्त 6 महिने. त्यावेळेस अमेरिकन डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की जास्तीत जास्त 6 महिने. आता हा माणूस नीती आणि धर्मवान होता, म्हणूनच तर एवढा श्रीमंत झाला होता. नीती आणि धर्माच्या मार्गावर चालणारा होता आणि सगळं काय होतं. त्याला वाटले अरे बापरे, आता एवढी संपत्ती आपल्याकडे आणि आपल्याकडे काळ आहे फक्त 6 महिने. मग त्याने ठरवलं की जो काळ आहे तो काळ आपल्याला सुखात घालवायचा आहे आणि कुणालाही नाराज करायचा नाही. तो दररोज दरबार भरवायचा. आणि तुम्हाला सांगतो, कर्णापेक्षाही जास्त, मी म्हणेल कर्णापेक्षाही जास्त दानशूर झाला. कोणी आला रे आला, काय प्रॉब्लेम आहे तुझा, घेऊन जा. विषय लक्षात आला की नाही? तुझा काय प्रॉब्लेम आहे, घेऊन जा. असं म्हणजे त्याने तो धडाकाच लावला की बाबा आपल्याला काही आता ठेवायचंच नाही, असे आपण 6 महिन्यांनी जाणार आहोत. बरोबर की नाही? तर मग आपल्याला काहीही ठेवायचं नाही. त्याने 2-3 हातांनी वाटायला सुरुवात केली. 6 महिने झाले, मेलाने. 1 वर्ष होऊन गेलं, मेलाने. डॉक्टरांकडे गेला, तपासण्या सगळ्या येत आहेत, बरोबर नॉर्मल आहेत, आजार आहे पण चालू आहे. 2 वर्ष झाले, मेलाने. डॉक्टरांना आश्चर्य वाटायला लागलं की हा काय चालू आहे. पण याचं प्रकरण चालूच होतं. तुम्हाला सांगतो, 52व्या वर्षी दुर्धर आजाराने डायग्नोसिस झाला. आता त्याचं वय होतं 92. आता त्याचं वय होतं 92. आणि 92व्या वर्षी त्याची संपत्ती जी 52व्या वर्षी होती तिच्या 12 पट वाढलेली होती. ही सत्य घटना आहे. तुम्ही बायोग्राफी वाचा, रॉकफेलरची बायोग्राफी वाचा, तुमच्या लक्षात येईल. हे का घडलं? अरे दिल्याने वाढतं. तुम्ही तुमचं दान सत्पात्री दान द्या, ते
दिल्याने वाढतं. आणि हे रॉकफेलरचं आयुष्य म्हणजे आपल्याकडे कर्म कसं रिटर्न येतं, कर्मा रिटर्न्स बॅक. कर्म कसं रिटर्न येतं. डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं की तू 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ जगत नाही. त्या माणसाने वयाची 92 साजरी केली. म्हणजे कल्पना करा, म्हणजे कल्पना करा. तेच आहे, दिल्याने वाढतं. मग काय दिलं पाहिजे? अरे तुमच्याकडे जे आहे ते सगळं तुम्ही सत्पात्री दान द्या. मग काय आपण अंगावरचे कपडे काढून देऊन टाकायचे का, दान करायचे का? नाही. जे तुमच्याकडे आहे, भगवंताने सांगितलेलं आहे, सगळ्यात सर्वश्रेष्ठ जर दान असेल ना तर ते ज्ञानदान आहे. ज्ञानदान सर्वश्रेष्ठ ज्ञान दान, हे ज्ञानदान आहे. आणि हे ज्ञान दिल्याने वाढतं. आणि तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात. हे ज्ञान दिल्याने वाढतं. आणि म्हणून कृपण पडू नका. हे ज्ञान आपल्या जवळ ठेवू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. हे ज्ञान दिल्याने वाढतं. रॉकफेलरची जशी संपत्ती वाढली, हे तर भौतिक उदाहरण झालं, पण मी तुम्हाला अध्यात्माच्या परिभाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे ब्रह्मज्ञान मै देह नाही नश्वर नासी, मै अलख निरंजन अविनाशी, याचा प्रचार आणि प्रसार करून विश्व शांतीच्या या महान यज्ञात तुम्ही तुमची संविधा अर्पण करा. पेरावे तेच उगवेल. पेरावे तेच उगवेल. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे. पण दुर्दैवाने हे कुणालाही समजत नाही. ज्याला समजलंय त्याला पटत नाही, ज्याला पटलंय त्याला रुजत नाही, ज्याला रुजलंय त्याचं वाढत नाही, आणि ज्याचं वाढतंय तो पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. आणि म्हणून माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादाने हे ज्ञान, हे ब्रह्म ज्ञान माझ्या मुखातून तुम्ही ग्रहण करत आहात. आणि तुम्ही ग्रहण केलं, तुम्हाला पटलं, रुचलं, तुमच्यात वाढलं, तर मी सांगतो ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. कारण माझ्या सद्गुरूने ते आपल्या करता, आपल्या पुरतं मर्यादित ठेवण्यासाठी दिलेलंच नाही. त्याने फुकट दिलं. माझ्या सद्गुरूने फुकट दिलं. मीही तुम्हाला फुकट देतोय. तुम्हीही या जगाला फुकट वितरित करा. या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. म्हणजे माझ्या सद्गुरूंचा उद्देश, माझ्या सद्गुरूंचं टार्गेट आत्मोन्नतीकडून विश्वशांती. बघा, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचं बीजारोपण करायला सांगतायत माझे सद्गुरू. आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमादापासून सावध राहा, दूर राहा. हे ज्ञान तुमच्या हृदयात ठसावं. हृदयात ठसून याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरावं. तुमच्या हातून हे महान कार्य घडावं, ही माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे. तुमची मनाची प्रवृत्ती त्या दिशेने प्रवाहित होऊन तुम्ही या महान कार्यात सहभागी व्हावं, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.